तर ज्यांच्या खांद्यावर कामगारांच्या हक्कांची लढाई लढण्याची जबाबदारी होती, ज्यांच्या एका इशाऱ्यावर हजारो कामगार एकत्र यायचे, आज तेच नेते थेट तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकल्यात. तब्बल 5 कोटींचं सोनं आणि मागे दडलेला तस्करीचा काळा डाव. विश्वास बसत नाही ना, पण हे सत्य आहे. नमस्कार, मी संदीप पसाळकर आणि तुम्ही पाहतात भारत 24 तास. एक धक्कादायक आणि राजकीय तसंच कामगार क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली. 6 जून 2026च्या पहाटे महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRIने एका मोठ्या तस्करी विरोधी कारवाईला अंजाम दिलाय आणि या कारवाईचे नाव समोर आलंय त्याने कामगार जगताचा पायाच हादरवलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अखिल भारतीय कामगारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुहास माटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना DRIने बेड्या ठोकल्यात. तब्बल 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं सोनं आणि इतर आक्षेपार्ह साहित्य या कारवाईत जप्त करण्यात आलंय. आरोपींना कोर्टाकडून 14 दिवसांची रिमांड मिळाली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येते आहे. पण ही कारवाई केवळ एका अटकेपुरती मर्यादित नाहीये. या घटनेमुळे खास करून मुंबई विमानतळावरील हजारो कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय. ज्यांच्यावर स्वतः तस्करीसारख्या देशविरोधी आणि गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. तेच लोक उद्या कामगारांचं नेतृत्व कसं करू शकतात? सामान्य कामगारांनी कोणावर विश्वास ठेवायचा, हाच प्रश्न आज प्रत्येक प्रामाणिक कामगाराच्या मनात निर्माण झालाय. अर्थात कायदा सर्वांसाठी समान असतो. कोणाचं पद किती मोठं आहे, कोणाचे राजकीय संबंध किती मजबूत आहेत, याने कायद्याला काही फरक पडत नाही. सध्या हे संपूर्ण प्रकरण तपासित येणार आहे. अंतिम सत्य कोर्टाच्या निकालानंतर समोर येणार आहे. पण या कारवाईने कामगार संघटनांच्या पांढऱ्या कपड्यांवर एक मोठा डाग नक्कीच लावलाय. आता पाहायचं हेच आहे की DRIच्या या 14 दिवसांच्या रिमांडमध्ये अजित आचरेकर आणखी कोणाकोणाची नाव घेतात, या तस्करीमागे आणखी कोणते बडे मासे दडल्यात, या प्रकरणाचा तपास पुढे कोणते नवे आणि धक्कादायक खुलासे करतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.